नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या जे 7व्या हप्त्याचे पैसे उद्यापासून जमा होणार आहेत। उद्यापासून ते 26 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर बघा मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते एका दिवसातच सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करणे शक्य होत नाही। त्यामुळे उद्यापासून ते 26 जानेवारीपर्यंत असे 4 दिवस पैसे जमा करण्याची प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे। आणि मित्रांनो, त्याच बाबतची माहिती स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकर यांनी दिलेली आहे। त्यामुळे 100% आता लाडक्या बहिणींच्या बँकावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे 7व्या हप्त्याचे पैसे उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, सोबतच महिला व बाल विकास मंत्री त्यांनी लाडकी बहिणींना अजून 4 सर्वात मोठ्या खुशखबरी दिलेल्या आहेत, त्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर बघा, तुम्ही पात्र असाल किंवा अपात्र असाल तर सर्वच लाडक्या बहिणींसाठी ह्या 4 खुशखबरी देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये खूपच आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। ज्या काही 4 मोठ्या खुशखबरी आहेत त्यापैकी चौथी जी खुशखबर आहे ती अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओज नक्की शेवटपर्यंत पहा। तर सगळ्यात पहिली जी काही खुशखबर आहे ती म्हणजे हीच आहे की जानेवारी महिन्याचा जो काही 7वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती उद्यापासून जमा केला जाणार आहे आणि ही प्रोसेस 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे। म्हणजेच उद्यापासून ते 26 जानेवारीपर्यंत सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत। त्यामुळे ही पहिली जी सर्वात महत्त्वाची खुशखबर महिलांसाठी असणार आहे। आणि उद्यापासून लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। उद्या ज्या महिलांच्या बँक खात्यावरती पैसे येणार नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, कारण की ही प्रोसेस 4 दिवस चालणार आहे। म्हणजे 26 जानेवारीपर्यंत 100% तुमच्या बँक खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचे जे 7व्या हप्त्याचे वितरण आहे ते केले जाणार आहे। तर महिलांना टेन्शन घेऊ नये। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची जी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे जे हप्त्याचे देखील याच पद्धतीने नियोजन आधीच करण्यात आलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी उद्यापासून जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा होण्यासाठी सुरुवात होणार आहे, परंतु तुम्हाला जानेवारीचा हप्ता उद्यापासून तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता देखील जमा करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून आधीच नियोजन हे करण्यात आलेले आहे। त्यामुळे महिलांच्या बँक खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो देखील लवकरच जमा केला जाणार आहे। तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा जो काही हप्ता असेल तो देखील तुम्हाला त्याच तारखेच्या दरम्यान मध्ये मिळणार आहे। म्हणजेच ज्या ठिकाणी महिलांमध्ये बरेचसे गैरसमज निर्माण होते ते डिसेंबर नंतर ही योजना बंद होईल, जानेवारी नंतर बंद होईल, परंतु या ठिकाणी शासनाकडून संपूर्ण 5 वर्षासाठी या योजनेची ही प्लॅनिंग करण्यात आलेली आहे। तर 7वा हप्ता मिळणारच आहे। सोबतच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो काही त्यांचे देखील ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे। तर निश्चित राहायचं आहे। तर फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावरती 100% जमा केला जाणार आहे, याच तारखे दरम्यान जमा केले जाणार आहे। तर अशा पद्धतीने ही जी दुसरी खुशखबर आहे ती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। आता तिसरी महत्त्वाची अपडेट म्हणजेच सरकार अपात्र लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे ते माघारी घेणार नाही। तर होय, अतिशय महत्त्वाची अशी बातमी असणार आहे की मित्रांनो, योजनेमध्ये जेवढ्या अपात्र महिला असतील त्यांच्या चुकून या योजनेमध्ये अर्ज झालेले असतील तर लाडकी बहीण योजनेचे मध्ये आत्तापर्यंत 9,000 रुपये त्यांना 6 हप्ते असतील तर त्या योजनेचे अपात्र असणार आहेत। तर त्या योजनेसाठी ते अपात्र असले तरी त्यांच्याकडून सरकार हे पैसे परत घेणार नाही आहे, माघारी घेणार नाही आहे। तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर महिलांमध्ये असे बोलले जात होते की अपात्र महिला आहेत की त्यांच्या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही, त्यांना शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळत नाही, किंवा ज्या महिलांकडे या ठिकाणी 4 चाकी वाहन आहे अशा महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर शासनाकडून अगोदरच मिळालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे ते वसुली करण्यात येणार आहे। तर बघा, या ठिकाणी स्वतः महिला व बाल विकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे की जर समजा या ठिकाणी काही अपात्र महिला देखील जर लाभ घेत असतील तर अशा बहिणींकडून देखील या ठिकाणी पैसे माघारी घेतले जाणार नाही, परंतु यापुढे जो काही लाभ असेल तो त्यांना मिळणार नाही। पण अगोदर जे त्यांना पैसे मिळून गेलेले आहेत ते पैसे त्यांच्याकडून वापस घेतले जाणार नाहीत, अशी माहिती मॅडम अदिती तटकर यांनी दिलेली आहे। तर ही खूप महत्त्वाची अशी खुशखबर आहे। सोबतच चौथी जी खुशखबर आहे ती म्हणजे योजनेसाठी काही निकष आहे केले जाणार नाहीत। म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही अगोदर निकष लावण्यात
देण्यात आलेले आहेत ते या व्यतिरिक्त नवीन यामध्ये कुठल्याही प्रकारचे निकष लागू केले जाणार नाहीत. जुन्या निकषावरतीच ही योजना राबवली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची महिलांना टेन्शन घेऊ नये. बऱ्याचशा सोशल मीडियावरती अफवा देखील येतात आहे का योजनेअंतर्गत जे काही निकष आहेत ते बदलण्यात येणार आहेत. तर अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची जी माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे. तर या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेले आहे की योजनेसाठी कुठेही नवीन निकष लावले जाणार नाही आहेत. त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी टेन्शन घेऊ नये. तुम्हाला जर अगोदर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर 100% पुढे देखील या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत राहणार आहे. केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत. वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस का घेत नाहीये? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचा संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारी योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल. याचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्यांचे, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेच्या ज्या अपात्र महिला आहेत त्यांचे पैसे हे माघार घेतले जाणार नाही अशी माहिती आपले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आणि 7वा हप्ता लवकरच 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.